नमस्कार. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, यंदा रक्षाबंधनला 2 शुभ योगायोग भद्राचं सावट असणार की नाही आपण जाणून घेऊया या व्हिडिओमधून. त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. श्रावण महिन्यात प्रत्येक सणाला विशेष महत्त्व आहे. रक्षाबंधन म्हणजे भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भावाच्या मनगटावर एक पवित्र धागा बांधून ती त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते. भाऊ ही बहिणीला भेटवस्तू देऊन तिचा सन्मान करतो. श्रावण पौर्णिमेला आपण रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा साजरी करतो. बहीण भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण यंदा 9 ऑगस्टला साजरा होणार असले आहे. पंचांगानुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला रक्षाबंधन साजरं केलं जातं. यंदा पौर्णिमा तिथी 8 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2:12 सुरू होणार आहे. तर 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1:21 ही तिथी समाप्त होणार आहे. मात्र उदय तिथीनुसार 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरा केला जाणार आहे. सौभाग्य योग आणि सर्वार्थ सिद्धी योग 9 ऑगस्टच्या सूर्योदयापासून ते दुपारी 2:15 राहील. शास्त्रानुसार भद्र काळात रक्षाबंधन साजरं करणं शुभ मानलं जात नाही. त्यामुळं या काळात भावाला राखी बांधू नये. भद्र काळ 8 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2:12 सुरू होईल आणि 9 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 1:52 संपेल. पंचांगानुसार 9 ऑगस्ट रोजी दिवसभर राखी बांधण्यासाठी शुभ काळ असेल, कारण भद्र काळ 8 ऑगस्ट रोजी संपलेला असेल. त्यामुळे रक्षाबंधनाच्या सणावर भद्राची अशुभ सावली पडणार नाही. त्यामुळे यंदा रक्षाबंधनाला काळात भद्राचं सावट नसणार आहे अशी माहिती आहे. नारळी पौर्णिमा म्हणजे कोळी बांधव आणि समुद्रकिनारी असणारे लोक समुद्राची पूजा करून मोठ्या उत्साहानं हा साजरा सण करतात. या दिवशी कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करतात. कोळी बांधवांचा नारळी पौर्णिमा हा महत्त्वाचा सण आहे. नारळी पौर्णिमेनंतर बंद झालेली असलेली मच्छीमारी व्यवसाय पुन्हा सुरू केली जाते. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.